हॅलो मित्रांनो, माझं नाव शुभांगी आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आजची चर्चा होईल नशिबावर। कितीतरी लोकांच्या डोक्यात हाच प्रश्न असतो, यार माझेच नशीब खराब आहे, माझ्याच हातांच्या रेषा खराब आहे, माझ्यासोबतच का वाईट होतं। आजचा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे ज्यांच्या डोक्यात हा प्रश्न आहे। या व्हिडिओला बघितल्यानंतर त्यांच्या डोक्यातील प्रश्नच निघून जाईल। जे बोलतात ना, माझ्या हातांच्या रेषात कमी आहे, एक गोष्ट सांगते मी त्या लोकांना, नशीब तर त्यांचं पण असतं ज्यांचे हात नसतात। याचं सर्वात मोठं उदाहरण निक विजोजिस यांचा जन्म झाला तेव्हापासून त्यांना हात आणि पाय नाहीये, पण आज ते जगाचे नंबर 1 मोटिवेशनल स्पीकर बनले आहेत। मी तुम्हाला विचारते, तुम्हाला नाही वाटत का तुमचे नशीब फक्त आणि फक्त तुमच्या हातात आहे? ज्या देवाने आम्हाला बनवले आहे त्यांनी आम्हाला नशीब देऊनच पाठवले। प्रत्येक लहान मुलाला बघून घ्या, ते सगळे एकसारखे आहेत, त्यांच्यात काही भेदभाव नाहीये। पण जसजसे ते मोठे झाले ते स्वतःचं नशीब बनवत गेले। ज्यांनी आपले नशीब चांगले बनवले, योग्य मार्गावर गेले, त्यांना आम्ही सक्सेसफुल बोलतो आणि ज्यांनी आपले नशीब बिघडवले त्यांना आम्ही फेलियर बोलतो। आणि ते बोलतात माझे नशीबच खराब आहे, स्वतः अभ्यास केला नाही, नीट शिकले नाही, ते नाही सांगणार तर सगळा दोष परिस्थिती आणि नशिबाला देणार। त्यांचे नशीब खराब का आहे त्यावर त्यांनी कधी विचार केला आहे का? त्यांचे फक्त कारण आहेत, त्यांनी शिकायच्या कमवायच्या वयात केलेली मज्जा, वेळेचा सदुपयोग आणि नको ती संगत पाळली। नशिबाला दोष देणे सोडून द्या, नशिबाची काही चुकी नाही, देवाने सगळ्यांना एकसारखेच बनवले आहे। तुम्ही कोणत्याही लहान मुलाला बघून घ्या, सगळे एकसारखे आहेत। जर तुम्ही या संसारात असे झाले आहेत तर या देवाची काही चुकी नाही किंवा परिस्थितीची काही चुकी नाही आणि नशिबाचीही चुकी नाही। चूक तर फक्त तुमची आहे आणि कोणाचीच चुकी नाही। जीवनात जर खरंच काही करायचे असेल तर स्वतःला वचन द्या, अधिक मेहनत करा, मजबूत इरादा ठेवा, हाच यशाचा मार्ग आहे। चांगली वेळ आणि चांगले दिवस पाहिजे असेल तर वाईट वेळ आणि वाईट दिवस यांचा सामना करावा लागतो। यश खूप जवळ आहे, हरण्याचा प्रयत्न नको करू, ते तुझ्यासाठीच आहे मित्रा, थांबण्याचा विचार नको करू। वाईट वेळेची पण एक वेळ असते, ती पण निघून जाते। प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही काम असतं, प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही असं काम असतं जे त्याला अशक्य वाटतं। एखाद्या व्यक्तीने ते काम पूर्ण केले तर आम्ही विचार करतो त्याचे नशीब चांगले आहे। अशक्य या जगात काहीच नाही, मानून घेतले तर अपयश आणि ठाणून घेतले तर यश। कोणते पण काम असो, ते तुम्ही भूतकाळात केले होते पण ते तुमच्याकडून नाही झाले किंवा ते काम करताना तुम्हाला खूप अडचणी आल्या, ते काम तुमच्यासाठी अशक्य आहे। धन्यवाद।